शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात वावरत आहोत. सध्याचे युग हे समतेचे, संगणकाचे आणि विज्ञानाचे आहे असे आपण ऐकतो, बोलतो. आपण नेहमीच देशाच्या प्रगतीबाबत बोलतो, पण मला वाटते आपणास विज्ञानाच्या प्रगतीपेक्षा माणसाच्या मनाच्या प्रगतीचा अधिक विचार केला पाहिजे. आजकाल आपणास घरात एकमेकांशी बोलायला वेळ नाही. जेवताना सुद्धा समोर दोन बायकांचा नवरा मालिका समोर सुरू असते. आपल्या मुलांपेक्षा, आई वडिलांपेक्षा अधिक महत्वाचे टीव्ही, मोबाईल. वाटते कुणालाच कुणाविषयी जिव्हाळा वाटेन असं झालं आहे. आपली मन कठीण दगडाची बनत आहेत. आज मुलगा आईला 4 पैशांसाठी मारतो आहे. नात्याची विसर सर्वीकडे पडत आहे. एक बाप 5 मुले सांभाळू शकतो, पण आज तीच 5 मुले एका बापाला सांभाळू शकत नाही. अनेक ठिकाणी वृद्धाश्रम निघत आहेत आणि अनेक म्हातारे आई वडील मरण्याची वाट पाहत बसले आहेत. वडिलांच्या शब्दाखात 12 वर्ष श्रीराम विसरलो आहोत. कुठे आहे तो श्रावण बाळ, कुठे आहे तो भक्त पुंडील. विसरलो आपण त्यांना, म्हणूनच आज ही वेळ आली आहे. जागे व्हा. टीव्हीवर दुसऱ्यांच्या घरातील भांडणे बघत वाईट संस्कार रुजवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची कथा आपल्या घरात सांगा. कारण सृष्टीचा नियमच आहे, जे पेराल ते उगेल. आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्या अगोदर चांगला माणूस बनवणे हे ध्येय ठेवा. सुखी जीवन जगण्यासाठी पैसे कमवा, पण पैसे कमवण्यासाठी जगू नका. नेहमी दुसऱ्यांना मोठे करा. तुम्ही केव्हा मोठे झाला हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. नेहमी आपल्या आई वडिलांवर आदर ठेवा. नेहमी प्रेमाने वागा. कारण विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. जिजवली त्यांनी काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापांची माया, मिळणार नाही तुला आई बापांची माया. ओ मिळणार नाही तुला आई बापांची माया.